आज या चर्चेमध्ये आपल्याला महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आणायचा आहे। महाविकास आघाडीत दोस्तीत कुस्ती अटळ आहे का? खरं तर विधानसभेमध्ये पुन्हा एकदा जी लोकसभेत चांगली पॅटर्न झाला होता त्या चांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होऊ शकते का? तशी परिस्थिती निर्माण होतीये का? कारण प्रत्येक जण आपापले उमेदवार जाहीर करून टाकतंय। ठाकरे पवारांनी काँग्रेसला ब्रेक लावलाय का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर आपल्याला चर्चेला मुद्दा आणायचा आहे, हरियाणातले निकाल आल्यानंतर तो तिथं जो काँग्रेसचा पराभव झाला त्यानंतर काँग्रेसच्या जागांना ब्रेक लावलाय का ठाकरे पवारांनी? हा सवाल आहे। कारण काँग्रेस सुसाट होती लोकसभेनंतर, पक्षफुटीनंतर सुद्धा ठाकरे पवारांचा दबदबा कायम राहिलाय की ते दोघेही हे मान्य करायला तयार नाही त्यांचा पक्ष फुटलाय? मोठे पण मान्य नाहीये का त्यांना काँग्रेसचं? हा सुद्धा सवाल आहे। चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते सर, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत या चर्चेत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते असलेले डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा जोडले गेलेले आहेत। वाघमारेजी, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत नागपूर लोकमत आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने सर आहेत। माने सर, तुमचंही स्वागत। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते जयेश वाणी या चर्चेत सहभागी होत आहेत आणि चर्चेची सुरुवात सुद्धा मला जयेश यांच्याकडून करायची आहे। जयेश, तुमचा गेल्या 2 दशकातला जर सगळा प्रवास बघितला तर असं एक परसेप्शन झालेलं आहे सगळ्यांचं, सगळेजण तुमच्यावर टीका करतात की ठाकरेंची शिवसेना जी आहे ती अडेल तट्टू आहे, ती आपला अहंकार सोडायला तयार नसते, ती खूप आपलं तेच खरं म्हणणारी असते आणि म्हणून गेल्या 2 दशकातल्या निवडणुकीच्या पूर्वीच्या जेवढ्या जागा वाटप आहेत तेवढ्या वेळेस वाद हे ठरलेलं आहे। हे खरं आहे का? विलासजी नमस्कार। नमस्कार। धन्यवाद, आपण आज मला बोलवलं। खरं तर मला आपण बोलत असताना एक हिंदी मधली एक घोषणा आठवली, म्हणजे ती काशीरामांनी दिली होती, पण ती घोषणा अशी होती, जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी। असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत, आपण बघितलं असेल की भारतातले अनेक राज्य असे आहेत जिथे काँग्रेसची पाळंमुळं खोल रुजलेली आहेत, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबरीने शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हे 2 प्रादेशिक पक्ष आहेत। या प्रादेशिक पक्षांनी त्यांच्या प्रदेशामध्ये जर आपल्यासाठी 2 जागा जास्त वाढवून मागितल्या तर चुकलं कुठे? म्हणजे त्यांनी जागा इथे नाही मागायच्या तर मग कुठे मागायचा हा प्रश्नच मुळात नाहीये। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं आहे की ज्यावेळेस आता हे सगळी चर्चा आपण सुरू केली, सगळं बरोबर आहे, पण मला हेच कळायला मार्ग नाही, आमचा किमान 85-85-85 हा फॉर्म्युला ठरलेला आहे। उरलेल्या जागा आम्ही आमचे जे मित्रपक्ष त्यांच्याबरोबर पूर्ण करू। मला महायुतीचा फॉर्म्युला तर अजून ऐकायला आला नाही। कदाचित आज दिवसभरात मी बातम्या बघत नसेल, मी त्या फ्लो मध्ये नसेल कदाचित, तर राजू वाघमारे साहेब ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस त्यांचे आकडे ते नक्की सांगतील, कारण की आकडे तर प्रत्येकाला सांगावे लागतील की नाही। आम्ही तर सांगतोय आमचा आकडा, छाती ठोक ताल ठोक ज्याला आपण म्हणतो तसं आम्ही आकडा सांगतोच आहे की 85-85-85। काही जागांमध्ये जर एक्सचेंज होऊ शकत असेल तर तसं एक्सचेंज, काही जागा आम्हाला हव्या असतील, काही जागा आमच्या मित्रपक्षांना हवा असेल। बघा, साधी गोष्ट आहे की जे लोक थोडे इंटेलेक्च्युअल काम करतात त्यांना हे माहिती आहे की तुम्हाला पहिल्यांदा जर प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला कॉज रूट पर्यंत जावं लागतं। आणि कॉज रूट काय आहे तर आपल्याला नेमक्या किती जागा कोणी लढवायच्या, मग त्या कुठल्या असतील आणि ते असण्याचा फॉर्म्युला काय आहे। भाजप बरोबर आपण पत्रकारिता सोबत केलेली आहे विलासजी, आपल्याला आठवत असेल की जी जागा जिंकतो त्या जागेवरती पहिला त्याचा क्लेम असतो। या पद्धतीने पहिला एक क्रायटेरिया ठरवला जातो, मग 2 नंबरला कोण होतं याचा क्रायटेरिया ठरवला जातो। पण प्रॉब्लेम असा झालाय आता या पक्षफुटीनंतर, भारतीय जनता पार्टीच्या पक्ष चोरीनंतर, की इथे आता ती जी सिच्युएशन आहे ते नियम या खेळाला लागू होणार नाहीत। त्यामुळे थोडेसे नियम बदललेले असल्यामुळे ही चर्चा चालू आहे आणि नियम बदललेले की तुम्ही मान्यच करायला तयार नाही तुमचा पक्ष फुटलाय? तुम्ही फ्लोअरवर मान्यच करायला तयार नाहीयेत का की तुमचा पक्ष फुटलाय आणि तशी डिमांड करताय? नाही, पक्ष फुटलाय म्हटल्यावरती कसं मान्य करायचं, म्हणजे काय मान्य करायचं? काय महाराष्ट्रातली जनता आंधळी बहिरी मुकी आहे असं तुमचं समज आहे? सगळ्या जगाला माहिती आहे आता की आमचा पक्ष फुटलाय, सगळ्या जगाला माहिती आहे की आमचा पक्ष भारतीय जनता पार्टीने चोरलाय। त्यात म्हणजे काय मान्य काय करायला पाहिजे, काय मान्य केलं पाहिजे? जेव्हा फ्लोअरवर तुम्ही मागणी करताय, तुम्ही जेव्हा निगोसिएशन करताय तेव्हा तुम्हाला हे मान्य करावं लागेल ना, आपल्याकडे उमेदवार नाहीयेत बाबा, विदर्भामध्ये आपली काय ताकद आहे? विलास सर, मला क्षमा करा, आमचा पक्ष फुटला, आमची शक्ती नाही फुटली।
आमचं मतदान नाही फुटलं. त्याच्या ठीक आहे. निवडणुकांमध्ये आपण बघितलं, आमच्या तर जागा आल्याच आल्यात, आम्ही मित्रपक्षांची जागा निवडून आणल्यात, आमच्या जागा 19-20 झाल्या असतील, पण एकत्रित शिवसेनेच्या जर जागा तुम्ही बघितल्या म्हणजे आमच्यातून फुटून बाहेर निघालेले आणि आम्ही मिळून केलं तर आम्ही भाजपच्या खूप पुढे आहोत सर. बरं, आम्ही ठीक काँग्रेसचे पुढे आहोत. ठीक आहे तुम्ही फुटलं सर. म्हटल्यावरती तुम्हाला सर एकत्र बसावं लागेल ना. एवढं मला खरं तर सर ऐकताय हे सगळं. आता काय दोघेही पत्रकार आहेत आणि दोघे राजकीय भूमिकेत सुद्धा आहेत, त्यामुळे आज भन्नाट आहे सगळं. युवराज सर, त्यांचं जे लॉजिक आहे, त्यांचं म्हणणं आमची शक्ती तीच आहे, मग त्यांची शक्ती तुम्ही मान्य करत नाहीयेत का? हा सगळा जो घोळ आहे, हा घोळ खरंच परवडणारा आहे का महाविकास आघाडीला? आणि जर होतोय तो का होतोय? नाही, असं आहे की त्याचे खूप प्रश्न आणि त्याला खूप कारणं पण आहेत. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा हा प्रयोग लोकसभेमध्ये आपण केला आणि लोकसभेमध्ये त्याचे रिझल्ट जे आले ते महाराष्ट्राने त्याला दिलेली मान्यता आहे. आत्ताही असं आहे की 5 दिवस अजून आहेत नॉमिनेशन भरायला. एक गोष्ट आहे, आकडा ठरलेला आहे, त्या कुठली कुणी पुढे जायचं आहे आणि किती जागा कुणाला येणार ह्याच्याही फार मोठी आता काही चर्चा राहिलेली नाही आहे. 85-85चा फॉर्म्युला तर आता आलेलाच आहे. आता जे राहिलेले आहेत वरच्या जागेंवरचं ते फक्त कुठली जागा आपल्याला एक्सचेंज करता येते आणि कुठल्या जागा एक्सचेंज केल्यानंतर कुठली जागा कुणाला मिळणार हा एक छोटासा मुद्दा राहिलेला आहे. मला असं वाटतं आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत पूर्ण चित्र हे स्पष्ट होईल. एवढाच प्रश्न आहे की या निवडणुकीची जी काही महत्त्व आहे आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये, ते महत्त्व 2 गोष्टीचं आहे. एक असं आहे की ज्या पद्धतीने या राज्यातील 2 महत्त्वाचे पक्ष फोडले गेले आणि ते पक्ष फोडल्यानंतर लोकांमधल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नेमक्या आता दिसणार आहेत आपल्याला, की ज्या पद्धतीचं एक खोक्याचं राजकारण म्हणता येईल, जे चर्चा आहेत त्या अनुषंगाने सांगायचं झालं तर त्या खोक्याच्या राजकारणाला आता लोक उत्तर देणार आहेत या निवडणुकीमध्ये. मग एवढी खेचाखेची कशासाठी? मी सांगितलं तसं 15 दिवसापासून आपण बघतोय की मी तर त्याला शब्द एरंडाचं घुराळ, जे नेते सांगत होते की 1 तासात आम्ही बैठकीला बसलो की हे सगळं सॉल्व्ह होईल. पण झाले की कुठे झाले? 85 आता 85. बरोबर आहे. याची काल गणितांनी सांगितलं की 18 जागा राहिल्या. म्हणजे लोक आज ट्रोल करतायत, हे कुठलं गणित आहे? नाही, प्रश्न एवढाच आहे की एक्सचेंजच्या जागा ज्या आहेत एक्सचेंजच्या त्याचाच मुद्दा राहिलेला आहे. तो आता आज होऊन जाणार सगळं. कारण काय आहे, आपण जेव्हा ताकदीनिशी उतरतो आता पूर्ण कॉन्सन्ट्रेशन या सगळ्या निवडणूक आणि त्याच्या प्रचारावर करायचं आहे. त्यामुळे आता जे काय आहे ते आता या 2-4 तासातच हे सगळं आज निपटणार आहे. त्यामुळे फार मोठी चर्चा नाही. मला तो पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे. फक्त एवढंच सांगायचं आहे ऑन द व्हेरी लाइटर नोट आणि सिरियस नोट की आम्ही मित्रपक्ष एकमेकांच्या सोबत लढत असल्यामुळे आम्हाला थोडासा चर्चा करावी लागते आहे. भाजपचे मित्रपक्ष काही विरोधात लढताय, काही सोबत लढतायत, त्यामुळे त्यांना चर्चा करावी लागत नाही. बरोबर आणि तेच टाळायचं, टीम्स बाहेर आहेत तेच टाळायचं आणि आम्हाला त्या टीम्स टाळायच्या आहेत. आणि आता जर आपण बघितलं की आता काय होतंय बघा, भाजपची जी खेळी आहे ना सगळी ती आपल्या मित्रपक्षांना संपवायची खेळी कशी आहे. 2 जागांवर तर आपल्याला दिसलं, ते बडोले तिकडे आहेत, ते म्हणजे आघाडीतच कशी त्यांच्या ह्या एकूण त्यांची जी महायुती आहे त्या महायुतीतले जे पक्ष आहेत तेच एकमेकांच्या जागा कशा बळकावत आहेत याचं हे चांगलं उदाहरण आहे. म्हणजे राणेंचं उदाहरण आपण बघतोय की बाप बेटे आहेत भाजपमध्ये आणि मुलगा आता शिंदे शिवसेनेमध्ये. हे सगळं जे आहे ना हे आघाडीमध्ये पाहायला मिळणार नाही. पण सर, म्हणजे हे प्रेक्षक सुद्धा आता मान्य करतील, जे ट्युनिंग जयेश वाणी आणि युवराज मोहिते सरांचं आहे, हे ट्युनिंग कदाचित तुमच्या नेत्यांचं असतं तर मला वाटतं की आतापर्यंत एव्हाना तुमची यादी पण लागली असती. लागेल ना ती. काही काय आहे, 5 दिवस आहेत की अजून 5 दिवस आहेत. मागच्या वेळी एवढे दिवस नव्हते. 2 दिवस खूप जास्त झाले. मी 5 दिवस फॉर्म भरून काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या राजू वाघमारेंना मात्र एकदम हसायला येत आहे. काय परिस्थिती वाटते हे का झालं बरं? तुम्हाला माहिती आहे आतली गोष्ट, हे का असं होतंय? काय झालंय माहितीये विलासजी, की प्रत्येकाला आपली पोझिशन जी पूर्वीची होती तीच आता आहे असं ज्यावेळी वाटायला लागतं त्यावेळी ही परिस्थिती होते. म्हणजे मराठीत एक म्हण आहे की बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही. आता काही पक्ष बैल
होण्याच्या ऐवजी जे होते ते झालेत बेडूक. पण त्यांना कळत नाही की आपण आता बैल नाही आहोत. आता बैलाच्या हिशोबाने जर तुम्ही खाद्य मागितलं, बैलाच्या हिशोबाने तुम्ही सगळ्या मागण्या केल्यात, तर त्या बेडकाला कशा मिळतील त्या मागण्या? हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा, तुम्ही काँग्रेसच्या वतीने बोलताय असं नाही, मी महायुतीच्या तुमच्याला काँग्रेसची जागा झालाय काय आता? नाही काय झालेलं आहे की काँग्रेसची पण गत काय झाली आहे ती सांगतो ना विलासजी. काँग्रेसची गत अशी झालेली आहे की काँग्रेसमध्ये ज्या नेत्यांच्या खाली हे निगोशिएशन चालू आहे त्या नेत्यांचा इतिहास जर तुम्ही बघाल, खास करून बाळासाहेब थोरातांचा, तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रात काँग्रेसची आजची स्थिती जी आहे ती स्थिती व्हायला आणि काँग्रेसच्या जास्तीत जास्त सीट राष्ट्रवादीला त्या काळापासून द्यायला जर कोणाची मदत झाली असेल तर ती बाळासाहेब थोरातांची झाली आहे. आणि आज तेच बाळासाहेब थोरात जर या निगोशिएशन मध्ये बसलेले असतील तर काँग्रेसचं नुकसानच होणार आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की हे जे म्हणत होते 85 कसं आहे विलासजी, कोंबडं झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचा थांबत नाही. त्याच्यामुळे यांनी किती सांगितलं आमचं सगळं ठरलंय 85 आहेत. अहो मग 85 आहेत तर उद्धव ठाकरेंनी सगळे उमेदवार 60-65 जाहीर करण्याची गरज नव्हती. काँग्रेसने जाहीर का नाही केले? कारण काँग्रेसच्या कितीतरी सीट्स आहेत त्याच्यावर सांगली पॅटर्न उद्धव उबाटाने राबवलेला आहे. त्याच्यामुळे हा घोळ चालू आहे. हा जो घोळ चालू आहे त्याचं कारण ते आहे. नाही, मला त्याचं उत्तर घ्यावं लागेल. मी त्याचं उत्तर घेतो आणि नंतर श्रीमंत माने सरांकडे मला जायचं. जयेश, मला माहित आहे तुम्ही आतुर झालाय म्हणजे एकदम उत्तर द्यायला. हा द्या. मला उत्तर द्यायला नाही, प्रश्न विचारायला. त्यांनी खूप चांगलं उदाहरण दिलं बेडूक आणि बैलाचं. पण मी पहिलेच प्रश्न विचारला की राजू वाघमारे साहेब त्यांना किती जागा मिळणार हे आधी सांगतील आणि मग बाकी सगळं सांगतील. म्हणजे ती एक म्हण नाही का, ऐका ना वाघमारे, मध्ये बोलू नको ना. राजू सर, राजू दादा, 85 ते 90 जागा आम्ही मागतोय. नाही, आम्ही 100ची मागणी केली, 90 जागापर्यंत आम्ही जाऊ. ते नसतं. थांबा जरा, घाई करू नका, अजून कात्री लागायची आहे भाजपची. पण राजू तुम्ही घाबरू नका. राजू वाघमारेजी, मुद्दा हा सुद्धा ना, खऱ्या शिवसेनेला किती जागा मिळायला पाहिजेत? म्हणजे किमान 117 गेल्या वेळेस मला वाटतं 117 म्हणजे. पण ऐका आमच्या शिवसेनेमध्ये राजू वाघमारे शिवसेना असताना आलेलेच नाहीयेत. ते शिवसेना शिंदेकडे झाल्यावरती आलेत. त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती न बोललेलं बरं. करायचं. बरं, ठीक आहे. बोला राजू वाघमारे. विलासजी, शिवसेना हा आमचा अधिकृत पक्ष आहे. शिवसेना आणि उभाटा हा फरक आहे. आम्ही आमच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही 101 जागांची मागणी केलेली आहे. आम्हाला 90 जागा 85-90च्या मध्ये आम्हाला जागा मिळाल्या. आमचा स्ट्राईक रेट आम्हाला ठेवायचा आहे. आम्हाला फक्त जागा पाहिजे म्हणून जागा घ्यायच्या नाहीयेत. एक लक्षात घ्या, लोकसभेमध्ये आमचा स्ट्राईक रेट हा 47.5% होता. आम्ही लढवलेल्या जागा जिथे 13 जागा उभाटा आणि शिवसेना लढली त्याच्यातल्या 7 जागा या शिवसेनेला आम्हाला मिळालेल्या आहेत. मुंबईमध्ये 2 ठीक आहे आपण त्याच्यावर त्याच्याबद्दल चर्चा झाली. श्रीमंत माने सरांकडे जायचं. माने सर म्हणते तुम्ही त्यांचं. मी फक्त राजू सरांच्या एका शब्दावरती ऑब्जेक्शन घेतो. त्यांनी असं म्हटलं की आम्हाला मिळतील, तर मिळतील हा शब्द वापरू नका. भाजपवाले देतील असं म्हणा. म्हणजे मिळतील नाही, देतील. कारण की आता तुम्ही त्यांच्यावर अवलंबून आहात. एक ऐका, आता 2. मी मध्ये बोलत नाही ना राजू सर ऐका. नाही जयेश, एक मान्य करावं लागेल. ठीक आहे, बोला. आता मला त्याच्या पुढे जाऊ. मला पुढचं जाऊ. मला त्याच्या पुढचं जाऊ. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जागा मिळाल्यात सगळं जाऊ दे. मला फक्त राजू वाघमारे सरांनी सांगावं इतकी एकच गोष्ट की ते नेमके किती जागांवरती लढते ते नका सांगू मला. कारण की उत्तर 2 नसतात, उत्तर 1 असतो. नाही तर आपण असे लोक तुम्ही सांगू शकत नाही, तेही सांगू शकत नाहीयेत. नाही, याच्याबद्दल काय म्हणणं आहे? आम्ही सांगतो 85. अरे असं कसं सांगू शकत नाही? बोललो ना 85. हे बघा, 85 तुम्ही 85 सांगता.
काल हा संजय समजा. राऊत असं म्हणाले की ते यादीतले काही जागा बदलायच्या अधिकृत चुका झाल्या. कारणास्तव ते दाखवतायत. सेंचुरी मारणार. काय संजय राऊतांचे शब्द होते की आम्ही सेंचुरी मारू, आणि काँग्रेसवाल्यांनी स्टेटमेंट दिल्या. नाना पटोलेंची स्टेटमेंट होती की सेंचुरी वगैरे काय नाही, सेंचुरी आम्ही अरे मारणार, म्हणायला 105 काय, जागा आता आम्ही म्हणायला घेणार. सगळेच बोलतायत ना, ही म्हणायला पाटोलेंची सगळेच statement बोलतायत. होती. बरं म्हणायला असं सगळेच नाही बोलतायत. झालं. बरं, ठीक आहे. नर्वस आजची 90 दिल्लीची कोण बैठक संपली का? नर्वस 90 कोण सेंचुरी कोण मारते बघू आपण, त्याला वेळ आहे. पण ह्याच्यातले काही महत्वाचे चर्चे जे विश्लेषणात्मक मुद्दे आहेत ना, मला त्याच्यासाठी श्रीमंत माने सरांकडे जायचं. माने सर, ही फॅक्ट आहे का की काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या नंतर सुसाट निघाली होती, ठाकरे पवारांनी त्यांना ब्रेक लावलाय का त्यांच्या महत्वाकांक्षांना? लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेलं यश किंवा एकूण महाविकास आघाडीला मिळालेलं ते यश आहे. कारण महायुतीच्या तुलनेमध्ये वोट ट्रान्सफर जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये जास्त झाले आणि त्यामुळं त्यांना 30 जागा मिळाल्या. त्यांचे अपक्ष मिळून 31 जागा जिंकल्या. आत्ता जे हरियाणाचा तुम्ही जो सुरुवातीला उल्लेख केला, तर त्याचा जो पहिला परिणाम जो झालाय तो एकूण महाविकास आघाडी जी हवेत होती तर तिचे पाय जमिनीवरती टेकलेले आहेत हरियाणाच्या निकालानंतर. मी फक्त काँग्रेस म्हणत नाही, काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पण तितकेच आहेत. कारण ते असं समजून चालले होते की जणू आपला महाराष्ट्रातला फक्त शपथविधीच बाकी आहे, आपण विजयी झालेलो आहोत. त्यामुळं हरियाणा निवडणुकीचा पहिला परिणाम हा झाला की महाविकास आघाडीचे पाय जमिनीवरती टेकले. आणि मला असं वाटतंय की त्याच्यानंतर हा जो जागा वाटप सहज होईल, तुम्ही जसा उल्लेख केला की आम्ही काय एका तासात आम्ही ते सगळं फायनल करू वगैरे, तर ते न होण्यामागचं कारण पण हेच आहे की त्यांना स्वतःचं आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचं यश जे आहे ते मेहनत करून मिळवावं लागणार आहे, हे याची जाणीव महाविकास आघाडीला झाली आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे भांडण पक्षांमधलं कमी आणि नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामधलं जास्त अशा स्वरूपाचं ते भांडण होतं असं माझं निरीक्षण आहे. आणि त्यामुळं ज्या क्षणाला या दोन्ही नेत्यांना थोडासा आवर घालून, म्हणजे राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा करणे, रमेश चन्नेथालांनी उद्धव ठाकरेंची तब्येत पाहण्याच्या निमित्तानं मातोश्रीवर जाणे आणि बाळासाहेब थोरातांनी त्याच्यामध्ये थोडासा पुढाकार घेणे, त्याच्यानंतर हे जे महाविकास आघाडीमध्ये जो तणाव निर्माण झाला होता, किंबहुना काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना दिल्लीत थांबवण्याच्या ज्या सूचना दिल्या गेल्या होत्या, तर ते महाविकास आघाडी आपण ठेवायची की नाही इथपर्यंत फेरविचार करण्यापर्यंत जे ताणलं गेलं होतं, तर तो तणाव जो आहे तो निवळलेला आहे. आणि कालच्या ज्या प्रेस कॉन्फरन्सचा आपण वारंवार उल्लेख करतो आहोत, 85 अधिक 85 अधिक 85 270 कसे होतात वगैरे या पद्धतीने ट्रोल करतो आहोत. तर कालच्या मला असं वाटतंय की हे जे काही 2-4 दिवस जे तनातनीचे झाले, महाविकास आघाडीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला, तर ते होऊन सुद्धा आम्ही एक आहोत आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो आहोत हा संदेश देण्याचा प्रयत्न म्हणून कालच्या 85-85च्या पण मला त्याच्यात एक मुद्दा पण वाटतोय सर. कारण प्रेस कॉन्फरन्स मला एक मुद्दा असं त्याच्यात वाटतोय, तुम्ही त्याच्याबद्दल विश्लेषण करा. 85-85-85 सांगून एक प्रकारे आम्ही सगळे समान आहोत, इथं मोठा छोटा कोणी नाही, हा अहंकार सुखवण्याचा कुणाचा तरी हे पण आहे का? ते पण साधायचं आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीची जी स्ट्रेंथ आहे ना, महाविकास आघाडीचं जे शक्तीस्थळ आहे ते शरद पवार आहे. हे आपण कुणीच विसरायची गरज नाही. आणि ज्या क्षण म्हणजे कालच्या प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदर पण शरद पवारांच्या बरोबर त्यांची चर्चा झाल्यानंतर खाली जाऊन तुम्ही हे प्रेसला सांगा की आम्ही सगळे बरोबरीचे आहोत, कुणी मोठा नाही कुणी छोटा नाही, हे सांगण्यातून त्यांनी 85-85 केलंय. आणि ही जी स्ट्रेंथ आहे, मला असं वाटतंय की या स्ट्रेंथ म्हणजे आता मी जे सांगितलं की हरियाणाच्या निकालानंतर हे जे जमिनीवर आलेत आणि हे बरोबरीच्या नात्याने एकमेकाला वागवत आहेत. वैशिष्ट्य पहा तुम्ही, या 3 पक्षांमधला सगळ्यात कमी जागा लढणारा किंवा लोकसभेला ज्यांनी कमी जागा लढवल्या तो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आहे. आणि तो पक्ष म्हणजे शरद पवार डायरेक्ट करतायत, या सगळ्यांना जे गाईड करतायत हे शरद पवार करतायत.
तर हे याच्यातलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जो सगळ्यात छोटा आहे त्यांचा नेता महाविकास आघाडी एकत्र बांधतोय, आणि हे आज बांधतोय असं नाहीये. 2019च्या इलेक्शन नंतर पण त्यांनीच हे सगळा केलेला प्रयोग आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितपणे लढते हा मेसेज देण्यासाठी काल त्यांनी हे केलेलं आहे. मला असे खात्री आहे, किंवा माझं असं निरीक्षण आहे, माझा असा अंदाज आहे की याच्यामध्ये ज्या उरलेल्या ज्या जागा आहेत, म्हणजे 255 आणि 270च्या मधल्या ज्या 15 जागा आहेत, तर त्याच्यातल्या जागा मात्र प्रामुख्यानं काँग्रेसकडे जातील. त्याचं कारण असं आहे की काँग्रेस लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष पण आहे, आणि जी लढाई जी आहे, जो वाद आहे तो प्रामुख्यानं विदर्भातल्या जागांबद्दलचा आहे. ठीक आहे. मला त्या संदर्भात जयेशला विचारायचं, त्याच संदर्भात जयेशला विचारायचं. जयेश, ठीक आहे, साधारणपणे तुम्ही असं म्हणू शकता, तात्पुरता तुमचा इगो सुखावला जाऊ शकतो, 85-85-85 आम्ही तिघही समसमान आहोत, पण उद्या जागा सर म्हणतायत तसं काँग्रेसला जास्त मिळणार आहेत. मग त्यांचं मोठेपण, तो मोठा भाऊ तुम्ही मान्य करणार आहात का? तो मान्य असणार आहे? विजय वडेट्टीवारांचा बाईट आत्ताचा ऐकला नाही किंवा तो विसरला गेला असेल, तो स्किप झाला असेल. ते असं म्हणले की आम्ही मेरिट वरती जास्त भर देत आहोत. आता ज्या ठिकाणी ज्या माणसाची ज्या मतदारसंघामध्ये शक्ती आहे, तो मतदारसंघ त्याला जाणं हे चांगलं आहे की वाईट आहे? माझा अगदी सोपा प्रश्न आहे ना. चांगलं आहे. एवढं भांडण कशाला करताय? एवढं जर तुम्हाला कळतंय तर मग एवढी खेच, म्हणजे तुमचा प्रश्न तुम्हालाच आहे. जर तुम्हाला एवढं कळतंय, निवडून येणं महत्वाचं आहे, तर मग 15 दिवस गुऱ्हाळ कशाला चालू आहे? गुऱ्हाळ नाही चालू आहे, चर्चा चालू आहे. बघा, असं आहे की आमच्याकडे फ्लो एवढा आहे उमेदवारी मागणाऱ्यांचा. सगळ्यांना माहिती आहे की महाविकास आघाडी आजच्या दिवसाला 180+ आहे, सत्तेत बसतीये महाविकास आघाडी. फक्त आता मुख्यमंत्री करायचं एवढंच बाकी आहे. आता वाक्य तर होतेच सर. आता बाहेरून येणाऱ्यांचा फ्लो तुम्ही बघितला, मातोश्रीवरती रांग लागलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे रांग लागलेली आहे, काँग्रेसकडे रांग लागलेली आहे. लोक रांगा लावून येत आहेत. आमचे जी लोक 2.5 वर्ष भांडत होते, संघर्ष करत होते, लढत होते, त्यांच्या स्वतःच्या अपेक्षा आहेत. अशा परिस्थितीमध्ये निवडणुकांच्या आधी या प्रत्येकाचं समाधान होईल, कमीत कमी बंडखोरी होईल, कमीत कमी लोक आमच्या विरोधात काम करतील, यासाठी सगळ्यांशी चर्चा करून एक सर्वमान्य तोडगा काढणं, याला राजकारण म्हणतात, याला खेचाताण नाही म्हणत सर. ठीक आहे. मला सर तुमचं सबमिशन द्या, मी नंतर जातो त्यांच्याकडे. नाही, मला असं वाटतं 2 गोष्टी आता जे जयेशने सांगितलेलं आहे ते काही मी रिपीट करणार नाही. प्रश्न असा आहे की या राज्यामध्ये निवडणुकांना सामोरं जाताना एक गोष्ट आपण स्पष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्याचं जे काही इंजिन आहे ना, काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने ते लोकसभेमध्ये पण सिद्ध केलेलं आहे, आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष हा 100च्या पार जाणार आहे असं आताच्या चर्चेतनं वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे ना की या सगळ्याच्यामध्ये जशा पुढचं इलेक्शन, या इलेक्शन नंतर काय होणार आहे, तर या इलेक्शनमध्ये जो निकाल लागणार आहे ना, तो निकाल हा लागणार आहे की जी शिंदे सेना आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांचं काय होणार आहे. खरं हा मोठा प्रश्न आहे, कारण त्यातनं आता जी काही लोक आली होती, जी सूज झाली होती, ते आता परतायला लोक लागलेले आहेत. अनेक ठिकाणी आपण बघतोय, तर त्या मुंबईमध्ये पण जे लोक गेले होते ते पुन्हा आता त्यांच्या स्वगृही जात आहेत. मला असं वाटतं की हा जो एक आलेला लोकांना जो काही एक हे असतं की काय होणार आहे, लोकांचं काय मत आहे, मला असं वाटतं की ह्या 2 दिवसामध्ये आपण आता खूप म्हणतोय, अजून महायुतीतही जागांचं तिढा खूप मोठा आहे. तिकडे सगळ्यात मोठं आहे की त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. हे लोक हे राहणार आहेत की नाही राहणार आहेत, शिंदेंचं काय होणार आहे. कारण भाजपची ही नीती अशी आहे की छोट्या पक्षांना संपवायचं. ते अनेक ठिकाणी आपण बघतोय, जिथे जिथे ते जातात छोट्या पक्षांचा आधार घेऊन ते सत्ता मिळवतात आणि त्या छोट्या पक्षांना नेस्तनाबूत करतात, त्यांना ते ॲबॉलिश करून टाकतात. मला असं वाटतं की ही निवडणूक ही कोण सत्ता येणार, काय महाविकास आघाडी सत्तेवर येणारच आहे. जो जास्तीत जास्त संख्या आहे त्याचा मुख्यमंत्री होणार आहे, हे फॉर्म्युला ओपन झालेला आहे, तो बोलताय. प्रश्न एवढाच आहे की इथला मतदार जे गद्दारी करणारे आहेत किंवा ज्यांना खोके सरकार आम्ही म्हणतो, किंवा हे जे छोटे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, त्याचं भाजप काय करणार आहे. कारण भाजपची ही जी प्रश्न हा सगळ्यात मोठा अस्तित्वाचा प्रश्न. ठीक आहे डॉक्टर, एकतर आक्षेप तुमच्यावर काय काय आहेत बघा. एकतर तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. दुसरा त्यांनी मुद्दा असा उपस्थित केला, तुम्ही रांगा लावून गुवाहाटी मार्गे बाहेर पडलात, पण आता रांगा लावून लोक येत आहेत, म्हणजे तुमच्या जाण्यानं काहीच फरक पडला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं? सगळ्यात पहिला मुद्दा की युवराज जे म्हणत होते की अस्तित्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळी लोकसभेची निवडणूक जाहीर झाली त्यावेळी हेच सगळे लोक बोलत होते की आता हे संपणार,
आता हे सरकार 6 महिन्यात पडणार, आता हे सरकार 2 महिन्यात पडणार. लोकसभेच्या निवडणुकीला म्हणत होते यांची एक जागा लागली तरी नशीब, यांचं काय होणार. या सगळ्यांना आम्ही कामातून उत्तर दिलं आणि लोकसभेमध्ये आमचा स्ट्राईक रेट हा 47.5% घेतला. म्हणजे आम्ही उत्तर दिलं की आमचं अस्तित्व वगैरे काही नाही, तर आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत आणि जे फेक नरेटिव्ह होतं त्या फेक नरेटिव्हला पण आम्ही खऱ्या नरेटिव्हनी, विकासाच्या कामाच्या नरेटिव्हनी उत्तर दिलं. दुसरा मुद्दा, जे चालू होतं त्यावेळी की सहानुभूतीची लाट आहे, उद्धव साहेबांना सहानुभूती मिळेल, बाळासाहेबांचा पक्ष आहे. आम्ही हे जनतेला पटवून देण्यात अगदी पूर्णपणे यशस्वी ठरलो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार याच्याशी जर कोणी गद्दारी केली असेल तर ती उद्धव साहेबांनी केली. आणि म्हणून खरी शिवसेना म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने आम्हाला पाठिंबा दिला, आम्हाला मतं दिली. आता तिसरा मुद्दा, या विधानसभेमध्ये अस्तित्वाचा जो प्रश्नच येत नाही, कारण आमचं अस्तित्व किती मोठं आहे ते आम्ही लोकसभेमध्ये दाखवून दिलं. आता आम्हाला काय करायचंय की आमचे जास्तीत जास्त किती आमदार येतील, महायुतीची सरकार कशा पद्धतीने बसेल. कारण अस्तित्वाची लढाई जी सुरुवातीला लोकसभेमध्ये आमच्यावर लादली जात होती, आज ती अस्तित्वाची लढाई ही उभाटावर लादली गेलेली आहे. ती अस्तित्वाची लढाई काँग्रेसवर लादली गेलेली आहे. कारण जयेश, तुम्ही आधी याला उत्तर द्या, नंतर माझा प्रश्न आहे. आधी तुम्ही उत्तर द्या, नंतर माझा प्रश्न. या प्रश्नाला उत्तर द्यायची गरज नाही. महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनते एवढी सुज्ञ आणि सुजाण जनता नाही. हा मुद्दा आहे ना, तुम्ही त्यांना म्हणत होतात ना ही गोष्ट की एक सुद्धा तुमचा खासदार येणार नाही म्हणून. तुमच्या एवढ्या जागा आणल्यात त्यांनी, त्यांना कमी लेखला तुम्ही, असा नाही का अर्थ होणार त्याचा. सर पैशा एवढी सहानुभूती, एवढं सगळं तुमच्या सोबत असताना महाराष्ट्रातली जनता ही विकली जाणारी आहे का? असं उभाटाचे प्रवक्ते म्हणतायत का की महाराष्ट्राची जनता बिकाऊ आहे, महाराष्ट्राची जनता लाचार आहे, पैशानी महाराष्ट्रातली जनता आली, असं तुम्ही म्हणताय का? आता मी बोलू, माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या ज्या जागा निवडून आल्या त्या विचारांवर आल्या. डॉक्टर आपण त्यांचं उत्तर घेऊ. हा जयेश बोला. डॉक्टरांच्या टेपला स्टॉपरच नाहीये. बरं, मी फक्त एवढंच म्हटलं, राजू वाघमारे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेविषयी जे जे शब्द वापरले त्यातला एक शब्द सुद्धा मी वापरला नाही. चोराच्या मनात चांदणं म्हणतात ना, ते राजू वाघमारेंच्या मनात आहे. त्यांना हे माहितीये की त्यांनी नेमकं काय केलं होतं. चोरीचा विजय नाहीये का हो रवींद्र वायकरांचा विजय? हा चोरीचा विजय आहे, चोरीचा घेतलेला आहे. तुम्ही म्हणतात सरकार टिकलं, सरकार टिकलं न्यायालयाच्या लेट लतिफीमुळे, निष्क्रियतेमुळे सरकार टिकलं. तत्कालीन विधानसभा अध्यक्षांच्या चोट्टेगिरीमुळे, त्यांच्या भामटेगिरीमुळे आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे. सगळ्यात महत्वाचं सगळं, ऐका मी मध्ये बोलत नाही राजू सर, मला एक पद्धत जमत नाही. की या देशातली सगळी सिस्टीम वाईट आहे. थोडंसं मॅच्युअर्ड व्हा. ही सिस्टीम वाईट आहे का? बरं ठीक आहे, प्रत्येक वेळी सांगता येते. नाही थोडं मॅच्युअर्ड व्हा डॉक्टर काय साहेब. सांगताय मी तुम्ही बोलत असताना मध्ये बोललो का? वाईट आहे का? विधानसभा वाईट, तुमचे होत राहते. तुम्ही काँग्रेसमध्ये असताना चांगले होता, डॉक्टर काँग्रेसमध्ये असताना चांगले होता डॉक्टर साहेब, असं नव्हतं तुम्ही. प्लीज बी जयेश मुद्दा असा आहे. शेवटचा प्रश्न माझा शेवटचा काउंटर ते असं म्हणले की आम्हाला दिघे साहेबांविषयी प्रचंड कृतज्ञता आहे. माझा राजू वाघमारेंना फक्त प्रश्न आहे, कोपरी 5 पाखाडीमधून त्याच दिघे साहेबांचा पुतण्या, ज्यांनी दिघे साहेबांना अग्निसंस्कार दिला, अग्निदाह दिला, जो दिघे साहेबांचा थेट वंशज आहे, त्याच्या विरोधात मुख्यमंत्री कुठल्या तोंडाने लढतायत? का नाही लढायचं? हे राजकारण आमचं काही म्हणणं नाहीये. आमचं काय म्हणजे महापुरुषांचा उपयोग तुम्ही राजकारणासाठी करता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब मला वाटतं ही वैयक्तिक प्लीज मी दोघांना थांबवतो. डॉक्टर थांबा. जयेश मुद्दा असा आहे, प्रत्येक वेळी आपण मुद्द्यावर पुन्हा येऊ. प्रत्येक वेळी असं का होतं?
जर सगळ्यांचा फॉर्म्युला ठरला नव्हता त्याच्या आधी तुम्ही यादी जाहीर केली. लोकसभेला सुद्धा तुम्ही असंच केलं, सांगलीची जागा जाहीर करून टाकली. काल सुद्धा अनेक जागा जाहीर केल्या आणि तिथं पत्रकार परिषदेत सांगताय काही करेक्शन बाकी आहे, चुकलंय ते. कुठल्या संजय राऊतांना विचारा, तुमच्या मित्रपक्षांना विचारा. नाही हे बघा असं आहे की सांगोल्याच्या जागेच्या संदर्भात त्यांना ज्या जागा नको ते सांगतात ना. रोहित पवारांनी चॅलेंज दिलंय तुम्हाला, बदलावी लागेल जागा. विलास सर, हे रोहित पवारांचं मत आहे ना, ते येईल अजून चर्चेला. बदलायचं की नाही बदलायचं तुम्ही पण ही घाई कशासाठी? दबाव होता का तुमचा? दबावाचं तंत्र होतं का तुमच्या मित्रपक्षांवर? तुम्ही दबावाचं तंत्र केलं का? अहो आमच्याकडे आबा साळुंके आले, आम्ही आबा साळुंकेचं तिकीट दिलं. सांगोल्याची जागा आमची आहे. सांगोल्याचा थांबा, मध्ये नका ना बोलूया. थांबा डॉक्टर जागेवर यांनी उमेदवार डिक्लेअर केले म्हणून शेका पक्षांनी 6 उमेदवार डिक्लेअर केले. यांच्या मित्र पक्षांशी कसे वागतायत? अबू आझमी काय म्हणाले? त्यांनी त्यांचे उमेदवार काढले आणि हे काय म्हणतात? तुमचे मित्र पक्ष तर गेले सोडून. भुजबळांच्या इथे झालं ना. नाही पण जानकर गेले मला आता आठवू द्या. सगळेच माझा वेळ संपला. मला श्रीमंत माने सरांना आणायचं या चर्चेमध्ये. प्लीज जय तुम्हाला 2 तासाचा शो तुमच्या सोबत करावा लागेल. मला श्रीमंत माने सरांना चर्चेमध्ये आणू द्या. सर, हे केवळ ठीक आहे, आपल्या पक्षाचं हित प्रत्येकाला हे असणं गरजेचं आहे. मुद्दा हा जो आकडा आहे ना, तो आकडा मोठा असणं उद्याच्या मुख्यमंत्री पदावर डोळा आहे का? आणि त्या मुख्यमंत्री पदासाठी फॉर्म्युला तर सांगितला, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. म्हणून जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेणं हा याच्या मागचा, ह्या सगळ्या वाद जो खलबत सगळं म्हणतोय त्याच्या मागचं मूळ ते आहे का? कारभारी कोण? नाही, नक्की आहे. आणि म्हणूनच आता हे महायुती म्हणजे दोन्ही शिवसेनेचे प्रवक्ते एकमेकांशी भांडतायत. दोघे मित्र आहेत माझे, पण तरी सुद्धा ते भांडतायत. पण खरं वस्तुस्थिती अशी आहे की महायुतीने अजून त्यांचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही. आपण सगळेजण महाविकास आघाडीच्या भांडणाबद्दल प्रचंड बोलतो आहोत, पण महायुतीबद्दल आपण फार बोलत नाहीये. नाही, त्यांचे नेते बाहेर येऊन जास्त बोलतात सर, त्याच्यामुळे ते मीडियात जास्त येत आहे. त्यांचे जे 2 नेते आहेत ना, ते मीडियात जास्त येऊन बोलतात, त्याच्यामुळे काय होतं, चर्चा त्यांची जास्त होते. महाविकास आघाडीची दिल्लीतच होते ना. हो, तिकडे म्हणूनच मी मगाशी जे सांगितलं ना की पूर्ण करा. नाही, मगाशी जे सांगितलं की हे महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांमधल्या भांडणापेक्षा जास्त भांडण हे नाना पटोले आणि संजय त्यांच्यातलंच भांडण होतं. तसं भांडण महायुतीमध्ये नाही आहे आणि त्यामुळं त्यांची फार त्याच्यावरती चर्चा होत नाही. रोज सकाळी आपल्याला हेडलाईन देत नाहीत. रोज सकाळी आपल्या बातम्यांची लाईन काय असायला पाहिजे, दिवसभरचे हेडलाईन्स कुठल्या चालल्या पाहिजेत याच्या संदर्भात काही करत नाहीये. अमित शहाचा दट्ट्या आला की ते सगळे शांत. पण ठीक आहे, तसाही दट्ट्या तुमच्याकडे राहुल गांधींचा किंवा कोणाचा तरी पाहिजे होता, तो नाहीये. सर, मुख्यमंत्री सर, माझा प्रश्न मुख्यमंत्री कारभारी दोन्ही आघाड्यांमधल्या पक्षांमध्ये म्हणजे दोन्हीकडे 3-3 पक्ष आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये मुख्यमंत्री पदाचंच त्याची स्पर्धा आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने आपण 150 जागा लढवायच्या अशा ठरवलेल्या आहेत. आता मगाशी डॉक्टर राजू वाघमारे सांगत होते की आम्ही 100 पर्यंतच्या जागा मागितल्यात. मग भाजप 150 लढणार असेल आणि ते 100 लढणार असतील तर अजितदादांनी जी 38ची लिस्ट जाहीर केली आहे तर ते म्हणजे झालंय का फायनल असं विचारण्यासारखं आहे. म्हणजे स्पर्धा मूळची जी आहे, सगळ्यात मोठा पक्ष कोणता असेल आणि त्याचा माणूस मुख्यमंत्री होईल असा या दोन्ही आघाड्यांमधला म्हणजे ही जी सध्या जे दिसते जागा वाटपामध्ये उमेदवारीमध्ये सगळी गडबड, त्याचं कारणच हे आहे की सर्वात मोठा पक्ष जी आघाडी सत्तेवर येईल त्या आघाडीतला जो पक्ष सर्वात मोठा असेल त्याचा मुख्यमंत्री होईल हे आता दोन्हीकडून जवळपास मान्य केलंय. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाची असा प्रयत्न दिसतो आहे की आपण गेल्या 2 निवडणुकांमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी आहोत. 122 आणि 105 जागा आपण अनुक्रमे जिंकलेल्या आहेत आणि ज्यावेळेला युती नव्हती त्यावेळेला 122 जिंकल्या. जेव्हा शिवसेनेबरोबर युती झाली तेव्हा 105 जिंकल्या आणि त्यामुळं आता आपण कुठल्याही परिस्थितीत सिंगल लार्जेस्ट तर राज्यातला असलाच पाहिजे. आत्ता लोकसभेला सुद्धा त्यांना जागा जरी कमी मिळाल्या असला तर मतांच्या टक्केवारीचा जर विचार केला तर भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि त्यामुळं सगळा संघर्ष जो आहे तो मुख्यमंत्री पदाचा आहे हे नक्की आहे
आपण महाविकास आघाडीला धन्यवाद दिले पाहिजेत की त्याने आपल्याला गेल्या 4-5 दिवसात भरपूर बातम्या दिल्या. आता महायुतीच्या बातम्या कदाचित मला सुरू होतात वाटतं की पुन्हा काय, मी तेच असं वाटण्यास ते म्हणेन, दिसेल. संजय राऊत आणि नाना पटोले यांचे आपण आभार मानू, व्यक्तिशः आपण त्यांचे आभार. पण ठीक आहे, या सगळ्यातून तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे. हे प्रेक्षक पण बघतायत ना, महाराष्ट्रातली जनता बघते ना. हे किती म्हणत असतील आमच्यात वाद नाहीये, हे दोघेही किती ट्युनिंग नाही इथं चर्चा करत असतील, पण तिथं होत नाहीये. पण प्रेक्षकांना काय वाटतंय, त्यांच्यापर्यंत मेसेज काय गेला बघा. आम्ही जेव्हा प्रेक्षकांना हा प्रश्न विचारला की महाविकास आघाडीमध्ये दोस्तीत कुस्ती अटळ आहे का, आता प्रेक्षकांचं काय मत आहे मला उत्सुकता आहे. बघा 65% लोकांना वाटतंय होय ही दोस्तीत कुस्ती अटळ आहे, नाही 35% वाटतंय. एखादी मॅच कुठली जिंकायची असेल तर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भांडून चालत नाही. मैदानात आपल्या विरोधकाला गारद करायचं असेल तर एकजुटीनं मैदानात उतरणं गरजेचं असतं. ड्रेसिंग रूममधली ही भांडणं कुठल्याही टीमला विजेता बनवू शकत नाहीत. हे लक्षात ते घेतील अशी आशा करूया. आजच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली दिलखुलास मतं व्यक्त केली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.